ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेणं या ठिकाणी झाडे वेलू पशु पक्षी आज सर्व आमचे मित्र खरे. मंजूर पावरी वाजे आम्ही होते जंगलाचे राजे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. राष्ट्रांचा बंट करी राजांचे राजे. क्रांतीचा हिरागड किल्ल्याचे वारसदार. कीर्तिवंत गुणवंत चितेसारखे चपळ. सह्याद्रीचा ठाण्यावाग म्हणजेच आपले कांती राघोजी भांगरे. काय कोणासाठी थांबत नाहीत. या संपूर्ण विश्वातील भारतातील नव्हे संपूर्ण विश्वातील सर्वसामान्य आदिवासी जो या विश्वाचा मूळ मालक आहे हे आज युनोने सांगितलं. ज्या सरकारी जंगल जमिनी संपत्ती आहे सरकारी मालमत्ता आहे या सगळ्या आदिवासींच्या आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मी नाही सांगितलं. म्हणून नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओमध्ये. तर भावांनो, दिवसानं आपण व्हिडिओ बनवतोय. तर आज आहे 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस. तर सर्वांना 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा. तर भावांनो, आज आमच्या गावामध्ये आम्ही मोठा कार्यक्रम करेल आहे. कार्यकर्ते कमी आहेत पण कार्यक्रम मोठा आहे. तर कार्यक्रम बघून घ्या, अशी तयारी केली आहे. तर आपल्याला तयारीचा काही व्हिडिओ बनवता आला नाही कारण मीच लय गडबडीत होतो. आणि हे आपले कार्यकर्ते रमेश वाटाणे रमेश दळवी आणि इकडं भैयासाहेब वाटाणे, कुणाल वाटाणे, इकडं विकास वाटाणे आणि इकडं मेन कार्यकर्ते आमचे अध्यक्ष रवींद्र घुले. खूप बिझी असतात ते. आणि इकडे हे गावकरी मंडळी आहे आणि इकडे सागर गुंबाडे. खूप दिवसांनी आमची भेट झालेली इकडे 9 ऑगस्टला. इकडे अशी तयारी केलेली आहे भावांनो. लवकरच शाळेचे पण जमा होतील. तर मग चला व्हिडिओ तो आता कंटिन्यू करा. थोड्या वेळातच सगळी गर्दी जमली का आपण परत एकदा व्हिडिओ बनवूया. इकडे अरुण भाऊ गायकवाड. अरुण भाऊ इकडे बघा, आपला पण व्हिडिओ चालू आहे बरं का. यांचं पण यूट्यूब चॅनल आहे. या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांची नावं घेणं या ठिकाणी शक्य होणार नाहीये. गोकुळभाऊ शिरवाळ यांच्या हस्ते सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. जागतिक आदिवासी दिनाचा, जागतिक आदिवासी दिनाचा.
पावरी वाजे आम्ही आहोत जंगलाचे राजे. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, वंदनीय गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे, ग्रामस्थ आणि येथे जमेल्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या लाख लाख शुभेच्छा. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांना धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. धरतीचा देव तू देशासाठी दिले बलिदान. राष्ट्रांचा बंड करी राजांचे राजे, क्रांतीचा हिरागड किल्ल्याचे वारसदार, कीर्तिवंत गुणवंत तिच्यासारखी चपळ, सह्याद्रीचा ठाण्या वाघ म्हणजेच आद्यकांतील राघोजी भांगरे. काळ कोणासाठी थांबत नाहीत, निसर्ग चक्र अविरतपणे फिरत आहे. हेच तर संपूर्ण जगाला ओरडून सांगणारे म्हणजे सतू मराठे. आजच्या या आदिवासी दिनानिमित्त या सर्वांच्या कार्याचे स्मरण तर देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. मित्रांनो, या उक्तीप्रमाणे आदिवासी समाजाने देशासाठी खूप काही दिले आहे व देत आहे, पण स्वतः मात्र आजही उपेक्षितांचे जीवन जगत आहेत. गरिबी, अज्ञान, बेरोजगारी, अंधश्रद्धा अशा अनेक समस्यांना आदिवासी समाजाला तोड द्यावे लागते. म्हणूनच संयुक्त राष्ट्र संघाने या सर्वांच्या समस्या सोडवण्यासाठी 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले व तेव्हापासून 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा केला जातो. मित्रांनो, आदिवासी म्हणजे खूप पूर्वीपासून वास्तव करण्याचे जमात. त्यांना निसर्गाची खूप आवड असते व ते शेकडो वर्षापासून निसर्गाचे रक्षण व संवर्धन करत आहेत. आदिवासी समाजामध्ये परंपरेला खूप महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या परंपरेचा ठेवा ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला नृत्य, गायन, कथा या माध्यमातून देत आहेत. त्यांच्या विविध बोली भाषा लिखित स्वरूपातही नाही, त्यांची लोककला, चित्रकला, गायन, वाद्य, नृत्यकला, शिल्पकला या अतुलनीय अशा असतात. वारली चित्रकलेनं तर सर्वांनाच भुरळ घातली आहे. मित्रांनो, आजही आदिवासी बांधव जंगलाच्या जवळ राहणे पसंत करतात. आदिवासी ते जंगल, जंगल तिथे आदिवासी असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला आपले ते दैवत मानतात. आदिम म्हणजे आदिवासी, मानलेल्या गुरूंसाठी अंगठा देणारा एकलव्य म्हणजे आदिवासी, राजे शिवबाचे मावळे म्हणजे आदिवासी, अन्यायाविरुद्ध पहिला बंद फुकारणारा आद्य क्रांती राघोजी म्हणजे आदिवासी, सह्याद्रीचे मालक म्हणजे आदिवासी, संस्कृतीचे जनक म्हणजे आदिवासी, कलेचा उत्तम नमुना म्हणजे आदिवासी, पर्यावरणाचं रक्षण करणारा म्हणजे आदिवासी, गरिबी जगणार पण मनाचा राजा म्हणजेच आदिवासी. शेवटी एवढेच म्हणते की गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, गरज उठे गगन सारा, समंदर छोड़े अपना किनारा, हिल जाए जहान सारा, जब गुंजे जय जोहार का नारा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय आदिवासी, जय भिरसा, जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद. त्यांनी वन कायदा करून आदिवासींच्या जंगलाचा पारंपरिक अधिकार नाकारला होता. 1894 साली बिहारमध्ये भीषण दुष्काळ पडला. त्या दुष्काळामध्ये रोगराई, उपासमारीमध्ये कितीच लोक मरण पावले. शेवटी एवढेच म्हणायचे वाटते की आदिवासी था, आदिवासी है, आदिवासी रहेगा. एवढे बोलून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते. जय हिंद, जय महाराष्ट्र. याही ठिकाणी लेखन साहित्य देऊन संदीप पाळेकर यांनी याही विद्यार्थिनीचा सत्कार करावा. इंग्रजांनी पकडलं गेलं आणि 2 मे 1848 रोजी त्यांना ठाण्याच्या कारागृहात त्या ठिकाणी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. परंतु फाशी झाली असताना सुद्धा राघोजी भांगरे यांनी इंग्रज अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितलं की मी एक शूर योद्धा आहे, मला फाशी नको, मला मारायचं असेल तर अगदी माझ्यावर तलवारीने वार करा किंवा बंदुकीच्या गोळ्या झाडा, पण मला फाशी देऊ नका. असे थोर क्रांतिकारक आपल्या या समाजामध्ये होऊन गेले. या ठिकाणी मी मृतांचा या ठिकाणी नामोल्लेख केला. नंतर या ठिकाणी पुढील कार्यक्रम Jai
विद्यार्थ्यांचे जोरदार थांबा, स्टेजवर थांबा. या विद्यार्थिनींसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. याही विद्यार्थिनींचा लेखन साहित्य देऊन यशोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. तो सन्मान रवी घुले यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. याही गाण्यासाठी पुंडलिक भाऊ वाटाणे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस या विद्यार्थ्यांना मिळाले. थांबा. पुंडलिक वाटाणे आणि उत्तम वाटाणे यांच्याकडून प्रत्येकी 100 रुपयाचं बक्षीस या विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झाले. त्यांनी स्वीकारावं ते. यानंतर
हॅलो हॅलो. आता झालेल्या या गाण्यासाठी ढगे बाबा यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. रमेश वटाने यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचं या गाण्यासाठी पारितोषिक प्राप्त झालंय. या विद्यार्थिनींना आपल्या गावचे सरपंच सुरज भाऊ राऊत यांनी लेखन साहित्य देऊन या ठिकाणी त्या मुलींचा सत्कार करायचा आहे. मुलींनी लेखन साहित्याचा स्वीकार करायचा आहे. नाही आणि कोणी काय म्हणत असेल मला सांगा, मग मी बघतो काय करायचं ते. सगळ्या या महिला या पुढं, इकडे या पुढं तुम्ही बाकीचे. भाऊ चला पुढे या. हॅलो या इकडं माग सुरेश भाऊ, तो आदिवासी नाही का? ये मग पुढं चाल, लवकर या तुम्ही सगळे या पुढे या. कोण आहे त्या बाजूला? कोण नाही इकडे पाठीमागे नाही ना कोणी तिकडे. सगळ्यांना जय आदिवासी. आवाजच नाही आला. हे पोरत गावरायला तुम्ही कोणीच नाही. शाळेतल्या मुली सगळ्यांना जय आदिवासी. डायरेक्ट आवाज पुढे गेला पाहिजे मुंबई पर्यंत. हा व्हिडिओ चालू आहे, लाईव्ह चालू आहे कार्यक्रम. सगळ्यांनी व्यवस्थित बसायचं. मुलांना बैठे बैठे सावधान. सगळ्यांना जय आदिवासी. तुमचा आवाजच नाही. वहिनी तुम्हाला घरी भांडतात का? तर असो, जागतिक आदिवासी दिनाच्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा. या कार्यक्रमाच्या प्रसंगी या गावचे प्रथम नागरिक सुरेश भाऊ राऊत असतील, आमचे मार्गदर्शक या गावचे उपसरपंच एकनाथ काका वटाने, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक शांताराम काका ढगे, सोसायटीचे सचिव, या ठिकाणी पश्चिमा सोसायटीचे सचिव देवदत्त भाऊ, पुंडलिक बाबा माजी सरपंच, या ठिकाणी दुसरे पुंडलिक बाबा चष्मा लावून पाहू राहिले. सगळीच मंडळी तोला मोलाची आहे आणि खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला ज्यांनी शोभा वाढवली, आपल्या शाळेचे सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू, महिला भगिनी आणि करंदळीतून आलेले आमचे भाऊ चेतन भाऊ माळेकर, या ठिकाणी माजी उपसरपंच भाऊ आहेत. सगळ्यांना जय आदिवासी. महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करतो. मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण की चिमुकल्यांचा कार्यक्रम चालू आहे. सर त्यांचे गाणे होणार आहेत, परंतु मागील काही दशकापासून जी क्रांती काका घडत आली, मी बघितलं 2011-12 पासून या ठिकाणी आदिवासी चळवळी असतील, वेगवेगळ्या माध्यमातून लोक आदिवासी दिन साजरा करायला लागला. खऱ्या अर्थाने जर बघितलं 1994 पासून युनोने जागतिक आदिवासी दिन घोषित केला. या संपूर्ण विश्वातील, भारतातील नव्हे, संपूर्ण विश्वातील सर्वसामान्य आदिवासी जो या विश्वाचा मूळ मालक आहे, हे आज युनोने सांगितलं. ज्या सरकारी जंगल जमिनी संपत्ती आहे, सरकारी मालमत्ता आहे, या सगळ्या आदिवासींच्या आहे असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. मी नाही सांगितलं. म्हणून आदिवासींची चाली, रूढी, परंपरा यांचं जतन व्हावे म्हणून 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन साजरा केला जातो. अलीकडच्या काळात शिक्षक लोक चुकीचा मेसेज पसरवतात की बिरसा मुंडांची जयंती, राघोजी भांगरेंची जयंती 9 ऑगस्टला यांच्या जयंत्या नाही. 8 ऑक्टोबर, 8 नोव्हेंबर, 15 नोव्हेंबर या दिवशी महापुरुषांची, राघोजी भांगरेंची, बिरसा मुंडांची जयंती आहे. आज नव्हे, आज युनोने घोषित केलेला 1994ला हा जागतिक आदिवासी दिन आहे. आज संपूर्ण खेड्यापाड्यात, तळागाळात, डोंगरदऱ्यात राहणारा
जो मानव आहे, आधी मानव आहे, यांच्या संस्कृतीचं जतन व्हावे, यांच्यासाठी शासन दरबारी जे जे उपक्रम होतात यांचे संवर्धन झाले पाहिजे, यांच्या चाली रूढी परंपरा यांची वेशभूषा हे टिकलं पाहिजे. याच्यासाठी हा 9 ऑगस्ट दिन जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. बंधूंनो, 2017ला काका एक शासन निर्णय झाला. या शासन निर्णयामध्ये सर्व आदिवासी बांधवांच्या चाली रूढी परंपरा या पेसामध्ये 5% निधी खर्च करण्यात यावा. परंतु इडून मागं सरपंच होत नव्हतं. माझ्या वाचनात आलं, शासन निर्णय काढला, दिंडोरी पंचायत समितीला पत्र दिलं काका आणि सांगितलं 5% निधी त्यांच्या हक्काचा आहे, म्हणजे आमच्या हक्काचा आहे. तो 5% निधी प्रत्येक गावात ज्या 104 ग्रामपंचायती आहेत त्यांना तो खर्च झाला पाहिजे असं पत्र दिलं आणि व्हिडिओनं सांगितलं. कोणी पण भाऊसाहेब आहेत, कोणी पण ग्रामसेवक त्रास देत असतील त्यांचं निलंबन केल्याशिवाय राहणार नाही, कारण की त्यांच्या हक्काचा पैसा आहे, हा त्यांना गेल्याच पाहिजे. मानसी 608 रुपये येतात काका, मग तो 8 रुपये आपल्या दोघांचे नाही ना, त्यांचे आले त्यांनाच गेल्या पाहिजे. याच्यासाठी एक शासन निर्णय झाला. शासनाने शासन दरबारी त्याची दखल घेतली. अख्ख्या महाराष्ट्रातून फोन आले. नगरजवळ, अहिल्यानगरजवळ एक छोटस भिल्ल समाजाचं 300 लोकांची वस्ती आहे. त्या वस्तीत एकलव्य यांची मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचं कोणीतरी पोलीस प्रशासन ती मूर्ती काढत होतं. सूरज, मला फोन आले. मी त्यांना सांगितलं, कोण पोलीस असेल त्याला सांग, ही सरकारी जमीन आहे, ही आमच्या बापाची आहे, तुझ्या बापाची नाही. जर तो काही करत असेल तर मला फोन लावून द्या, मग मी त्याला माझ्या भाषेत सांगतो. कारण की हा आदिवासी या भारताचा मूळ मालक आहे, हा पूर्वीपासून आहे, इथं कोणीच नव्हतं. मग त्यांची जमीन असून त्यांचे महापुरुष आहेत, त्यांची पूजा ते करणारच ना. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या धर्माला सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. म्हणजे लोक का विरोध करतात? बंधूंनो, आपले लोक शिकायला लागले, डॉक्टर झाले, MBBS झाले, IAS झाले, उपजिल्हाधिकारी झाले, PSI झालं, कोणी डेप्युटी कलेक्टर, कोणी IPS झालं, वेगवेगळ्या माध्यमातून पुढे जायला लागले. त्यांना ते जे ज्यांनी आजपर्यंत भारतावरती राज्य करत आले त्यांना ते खपतंय. म्हणून सगळ्यांनी एकत्र आल्या पाहिजे. आपला विषय सोडा, हे जे बसलेत या येणारी आपली भविष्याची पिढी आहे, यांच्यासाठी तरी आपण जगा. आपला विषय सोडून द्या, आपल्यात भांडणं तणणं चालूच राहणार आहे. पण याच्यातून कोणीतरी घडलं, एक माणूस घडला तर तो तालुक्याचा विकास करतो, गावाचा करतो, राज्याचा करतो. म्हणून माझी विनंती आहे की या ठिकाणी सूरज, शाळेत तुम्ही चांगला उपक्रम राबवू राहिले की प्रत्येक मुलांना, विद्यार्थ्यांना वह्या, पेन वाटप करताय, आनंद वाटला. पुस्तकं द्या, शिवाजी महाराज समजून सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजून सांगा, भगवान बिरसा मुंडा समजून सांगा, राघोजी भांगरे समजून सांगा. हे लोकांना सांगा, या लोकांनी काय केलंय, तेव्हा लोक घडतील. बंधूंनो, सगळ्याला विनंती करतो की पुन्हा एकदा चांगलं काम करत असताना लाजायचं नाही. आपली जात काही बदलणार नाही, त्याच्यामुळे आपण काही लाजायचं नाही. आता आपला काय, आता काका कमाला तिकडे घेणार आहे कदाचित, त्यातलं तर चांगलंच आहे, काकाला आहे 10-12 एकर जमीन. पण माझं सांगणं आहे की तुम्हाला माणूस जन्माला आला, ज्या जातीत जन्माला आला, मरेपर्यंत त्याची जातच त्याच्या कपाळावरती शिक्का असते. म्हणून समाजासाठी सगळ्यांनी वाहून घ्या स्वतःला, घरचा प्रपंच सांभाळून सगळ्या गोष्टी करा आणि लाजायचं नाही. मागं बसले काय करायचं, काय काम आहे मागं बसून? पुढे या ना. मागं बसले का मागच राहून जातात. तरुण पोरं आहेत, चांगलं काम करतायत. या ठिकाणी रवी असेल, सगळेच पोरं आहेत. सगळ्यांना जागतिक आदिवासी दिनाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो. काही अडचण आली, ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, एवढंच नाही, दवाखान्याचं काही असो, पवार मामाने दिसू राहिले, आले नाही का? तब्येत बरी नाही. सगळ्यांना काही अडचण आली, सगळ्यांचा नंबर आहे. दवाखान्याचं आवर्जून माझा 24 तास फोन चालू असतो. लोक माझ्यावर राग भरतात, पण अरे बाबा मी काम करतो.
मी काम करतो तर मी घाबरू कशाला कोणाला. मला जे करायचंय मी ते करणारच आहे. मला मरेपर्यंत मला ते करायचंच आहे. जेवढं माझ्यावर होईल मी ते करतच राहणार. सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो, सगळ्यांनी एकत्र राहून जास्तीत जास्त मुलं शिकल्या पाहिजेत. या ठिकाणी सुरत एक चांगलं काम या ठिकाणी तुम्ही केल्या पाहिजे. तुमचं गाव मध्यवर्ती आहे. 10वी 11वी पर्यंत बनवडला तर 12वी पर्यंत कॉलेज झालंच. आणि एखादं लायब्ररी वाचनालय काढलं तर पोरं पुस्तकं वाचतील, पोरांना सगळं कळल. जागा पण तुमच्याकडे आहे भरपूर. तुम्ही एखादी वाचनालय काढा. तुम्हाला लागत असेल मी क्रीडा विभागाला मदत करतो. तुम्ही प्रस्ताव द्या. आपण तिथून एखादी व्यायामशाळा आणून त्याच्यातच वाचनालय काढू. एकीकडे व्यायामही करतील, पोरं अभ्यासही करतील. चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी होत आहे. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आमच्या महिला भगिनी आहेत, खूप जास्त संख्येने इथं आलात. प्रत्येक वेळेस महिला पुढाकार घेतात. आज पडवीत बसल्यात. मला वाटलं त्यांना काही मारलं बिरलं काय कोणी, पण चांगलं आहे, ठीक आहे. तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे लांबलेलं 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी, जय भीम. धन्यवाद भाऊ. या ठिकाणी बिरसा मुंडा आणि राघोजी बांगरे हे आपले आदी क्रांतिकारक होते, म्हणून त्यांचं आपण या दिवशी स्मरण करतो.
हॅलो हॅलो याही विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा कंधाळ यांच्याकडून लेखन साहित्य प्राप्त झालंय ते विद्यार्थ्यांनी स्वीकारावं. पटकन. यानंतर पुढचं गीत होईल लाल लाल फडकी. भैया वाटाणे यांनी सुद्धा या विद्यार्थिनींना लेखन साहित्य द्यायचंय. विद्यार्थिनी सत्कार स्वीकारायचंय ते. घेऊन येणार लाल झेंड्याची लाट, कारण प्रत्येक आदिवासी बघतोय 9 ऑगस्टची वाट. हॅलो हॅलो जाऊ नका थांबायचं. या ठिकाणी या गाण्यासाठी हॉटेल सप्तशृंगी तळवी भाऊ यांच्याकडून या विद्यार्थिनींना लेखन साहित्य प्राप्त झालंय ते त्यांनी स्वीकारावं. यानंतर शेवटचं गाणं या ठिकाणी होणार आहे. याच विद्यार्थिनी त्या ठिकाणी सादर करणार आहे.
आज या आदिवासी दिनाचं औचित्य साधून बीपी आणि शुगर चेक करण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर आलेत. विद्यार्थी थांबा, तुम्ही वरती थांबा ना. तर 50 वर्षा वयाच्या पुढे जे असतील ज्यांना बीपी आणि शुगर चेक करायचं असेल त्या ठिकाणी डॉक्टर उपस्थित झालेत. सर्वांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी आता शेवटचं गाणं घेऊन येत आहेत आमच्या विद्यार्थिनी. गाण्याचे बोल आहेत जागतिक आदिवासी दिन आला रे. हॅलो. या ठिकाणी दत्तू वाघमारे यांच्याकडून जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थिनींसाठी 500 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालंय. धन्यवाद. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. आजच्या या कार्यक्रमाचं शेवटचं गीत आदिवासी दिन आला रे. गाण्याला गणेश घुले यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेले आहे. विद्यार्थ्यांनी खाली बसायचे. नरहरी वटाणे यांच्याकडून सुद्धा या गाण्याला 200 रुपये प्राप्त झाले. आज या ठिकाणी तरुण मित्र मंडळाने जो आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. खरं तर ही आपल्या आदिवासी समाजासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की असे कार्यक्रम गावात झालेच पाहिजे. त्या निमित्ताने समाज जागृत होतो. समाजामध्ये या ठिकाणी असे कार्यक्रम या ठिकाणी झालेच पाहिजे. त्यातून समाज प्रबोधन होतं. समाजाला एक वेगळ्या प्रकारची दिशा मिळते. आणि मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून सांगेल की खरं तर याही पुढे आदिवासी समाजाने शिक्षणाच्या माध्यमातून खूप पुढे गेलं पाहिजे. शिक्षणाशिवाय मित्रांनो तरुणोपाय नाहीये. आणि दुसरा सर्वात महत्त्वाचा आपल्या आदिवासी समाजासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या आदिवासी समाजाने दारू सारख्या व्यसनापासून कायमचं दूर गेलं पाहिजे. कारण हे व्यसन जर आपल्या आदिवासी समाजाने जर सोडलं तर आपल्या आदिवासींसारखा विकास कोणाचा होणार नाहीये. कारण म्हणतात ना आदिवासींच्या बाबतीत एक म्हण लागू होते की आदिवासी जिथं लात मारतो तिथं पाणी काढतो. पण हे पाणी
सत्ता करत आहे. हॅलो हॅलो